नमस्कार, मी सुनैना तुमचे सर्वांचे सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आहे। सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांती म्हणजे तिळगुळाचे लाडू झालेच पाहिजे। तर लाडूची एकदम हटके आणि आत्तापर्यंत न ऐकलेली रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते। एकदम सोपी 5 ते 7 मिनटामध्ये लाडू आपले तयार होणार आहे। इतकी फास्ट रेसिपी आहे। पहिल्यांदा गूळ चिरून ठेवला, त्यानंतर एक छोटी पाऊच होतं तिळाचं, तर ते मी आणलेलं होतं। तर डिरेक्टली ते तिळाचं पाऊच मी कढईमध्ये टाकून तीळ छान भाजून घेतले। तर भाजल्यानंतर ना तीळ भाजले आहे कसे ओळखायचं, जेव्हा त्यांचा असा तडतड आवाज येतो आणि हलकासा त्याचा कलर चेंज होतो। त्यानंतर ना हे तीळ एका वाटीमध्ये घेतले आणि त्यानंतर मग मी मस्तपैकी हे तीळ ना एका वाटीने मोजून घेतले। तर हे तीळ बरोबर 2 वाटी भरले। तर 2 वाटी जर तीळ भरले तर काय करायचं, अर्धी वाटी आपला गूळ घ्यायचा आणि अर्धी वाटी साखर घ्यायची। साखरेने ना लाडूला आहे ना असा क्रंचीनेस येतो आणि तोंडामध्ये टाकताच छान विरघळायला मदत होते, बाइंडिंग पण छान होते आणि कलर पण खूप सुंदर येतो। आणि त्यानंतर ना हे दोघं पण मस्तपैकी कढईमध्ये कमी गॅसवर छान व्यवस्थित वितळू द्यायचं। वितळल्यानंतर त्याला छान उकळू द्यायचं आणि उकळल्यानंतर 1-2 मिनिटांनी त्याचा थोडासा असा कलर चेंज झाला की मग त्याच्यामध्ये जे भाजलेले तीळ होते आपण 2 वाटी मोजलेले ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि व्यवस्थित एकजीव असं मिश्रण होऊ द्यायचं। एकजीव मिश्रण झालं की मग त्यानंतर ना तुम्हाला वाटत असेल तर कढईमध्येच मिश्रण ठेवायचं, कारण काय होतं थंड झालं की मग लाडू वळल्या जात नाही। तर हे मिश्रण जे आहे ना थोडं थोडं आपण एका चमच्याच्या सहाय्याने एका छोट्याशा वाटीमध्ये घ्यायचं। छान गोल गोल ती वाटी हलवत राहायची, म्हणजे मग ते मिश्रणाला आहे ना थोडासा असा आकार येतो आणि ते एक बाजूला ठेवायचं। त्यानंतर दुसरा लाडू करण्यासाठी एक छोटा जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तर त्याने एक माप घ्यायचं। पुन्हा ती वाटी छान मस्तपैकी हलवायची आणि तो जो गोल झालेला गोळा तो बाजूला ठेवायचा। आता हे मिश्रण खूप गरम असतं तोपर्यंत आपण त्याला हात लावायचा नाही। त्यानंतर पुन्हा तिसरा घ्यायचा, तो पण पुन्हा वाटीने असा गोल गोल करायचा आणि तो ठेवायचा। त्यानंतर पुन्हा चौथा लाडू करण्यासाठी एक गोळा घ्यायचा। त्यानंतर 5वा लाडू करण्यासाठी तोपर्यंत पहिला लाडू बऱ्यापैकी थोडासा थंड होतो, त्यानंतरच तो हातावर घेऊन आणि मग तो हाताने त्याला व्यवस्थित आकार द्यायचा। तर आकार द्यायला ना काही सेकंद लागतात, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। इतके सोपे लाडू आहे। फक्त 4-5 चमचा लाडूचे जर माप ठेवलं ना तर त्यानंतरच पहिला लाडू घ्यायचा। डिरेक्टली दुसरा तिसरा लाडू झाला आणि लगेचच पहिला लाडू घ्यायचा असं करायचं नाही। तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर गोल गरगरीत काही क्षणातच आपले लाडू तयार झालेले आहे, की जे खूप क्रंची आणि खायला सुद्धा खूप सुंदर खुसखुशीत झालेले आहेत। तर चला लाईक करा पटकन।